नमस्कार. देशपांडे गुरुजी कुठे राहतात? देशपांड्याचंच घर आहे. इथेच राहतात. इथंच राहतात. या. नमस्कार देशपांडे गुरुजी. नमस्कार घोसाळकर गुरुजी. या या या. आपली तब्येत कशी आहे? बरी आहे बरी आहे. हे हिरवे गुरुजींचे नातू. या या बसा. गुरुजी, मी आपणाकडं आमच्या आजोबांच्या विषयी माहिती घेण्यास आलो आहे. अरे बाळा, तुझ्या आजोबाबद्दल मी काय माहिती सांगणार? हिरवे गुरुजींबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. फार फार मोठं कार्य होतं रे त्या माणसाचं. सन 1958 सालच्या दरम्यान माझी निवड लोणी, काळभोर, हडपसर, पुणे येथे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी झाली. मी सिनियर PTCला असताना हिरवे गुरुजी यांचीही निवड या प्रशिक्षणासाठी झाली होती. आम्ही दोघे समविचारी व गरिबीतून वर येण्याचा विचार करणारे शिक्षक होतो. त्यावेळी बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. दोघेच त्या काळात बहुजन समाजाचा विचार करत असत. पण शिक्षणाशिवाय या बहुजन समाजाचा विकास होणार नाही या उदात्त हेतूनं हिरवे गुरुजींनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना पैजारवाडी येथे केली. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एक हायस्कूल देखील काढायचं ठरवलं होतं. गुरुजींचे आईवडील, मोठे बंधू आणि बहीण पैजारवाडीत राहत होते. पांडुरंग, भाकर देऊ तुला? हा दे की. आव, त्या बंड्याला जरा हाका मारा. गव्हाच्या धरणं बाहेर फिरतो या. बंड्या, अरे ये बंड्या, जेवायला ये की. नुसतं उन्हाडक्या करत फिरत असता या बघा पोरग. आव, गावात नवीन मास्तर आल्या म्हणा. त्या वडाच्या झाडाखाली पोरासनी शिकवतो या. अरे वा, बरं झालं की मग. गावातली पोरं शिकून सवरून कामधंद्याला लागतील. व्हय की. तारू, आपला बंड्या शिकल असं मला नाही वाटत, पर आपल्या घरातलं कोणीतरी शिकावं असं माझ्या मनात आहे बघ. आपला पांडू हाय की, तुमचं सपान पूर्ण कराया. आपली पोराला शिकवायची ऐपत तशी बेताचीच आहे. खालच्या मळवीतलं रान सावकाराकडे घाण टाकायचा माझा विचार आहे बघ. अहो, पर असं किती पैसे मिळतील त्याचं? 600 रुपये म्हणतोय सावकार. पर आपलं पोरग शिकून कामधंद्याला लागेल आणि आपली समधी गरिबी जाईल बघ. खरं हाय बघा तुमचं. आपला पांडू हाय बघा हुशार. अग, रानाचं काय घेऊन बसलीस? रान काय कधी बी विकत येता येईल, पर पोराचं शिकायचं वय आहे ना. व्हय. मुलांनो, इकडे लक्ष द्या. अरे ये ना बाळा, ये. तू पण ये, बस. बाळा, तुझं नाव काय रे? माझे नाव पांडुरंग विठ्ठल हिरवे, राहणार पैजारवाडी, महाल, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अरे वा, शाबास. तर मुलांनो, आज आपण मूळाक्षर शिकणार आहोत. सर्वांनी पाठीमागे म्हणा. आ ई ई. अरे पांडू, तुला माहित आहे का आज आईने खायला काय दिले डब्याला? चल खाऊ. गुलाब.
अरे रोज तुझी भाकरी खायला बरं नाही वाटत रे. पांडू तू जर का माझी भाकरी खाल्ली नाही ना तर मी शाळा सोडून देईन. अरे असं नको रे बोलू गुलाब. चल खाऊ भाकरी. ला काना आ. पांडुरंग, काय बापू? बघ बरं या पत्रात काय लिहिलं ते. स प रे म न म स का र. बघा बघा, शिकला ना माझा पांडुरंग वाचाया. पांडुरंग, तू असंच शिकायचं आणि लय मोठं व्हायचं बघ. हो बापू. आव लई गुणाचा हाय माझा पांडुरंग. बघाच तुम्ही, लई शिकलतो. हिरवे गुरुजींचं बालपण हालाकीत आणि दारिद्र्यात गेलं. 11वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी शिक्षण प्रसार कार्याला सुरुवात केली. लोक हो, जर सूर्यास्त झालाच नाही तर या अथांग अंधकार विश्वातील लुकलुकते चांदणे आपण कसे बरं पाहणार? त्याचप्रमाणे जर आपण शिकलोच नाही तर या 18 विश्व दारिद्र्यातून आपण कसे बरं बाहेर पडणार? आपल्या मुलांनी शिकून मोठं झाल्याशिवाय या जगाची ओळख त्यांना कशी बरं होणार? आणि म्हणूनच शिक्षणाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. राम राम तात्या. राम राम. मी हिरवे गुरुजी. गावात नवीन शाळा सुरू केली आहे. होय, आपल्या नातवासनी उद्यापासून द्या पाठवून. देतो की. येऊ का मग? या. राम राम. राम राम. राम राम नाना. राम राम. गावात नवीन शाळा सुरू केली आहे. उद्यापासून पाठवून द्या नातवाला. हो देतो की. येऊ का मग मी? या. अरे या 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 बाळांनो, या बसा. ये बाळा, तू पण ये, बैस. काय नाव तुझं? महादेव. आणि तुझं रे? शामराव. तुझं? काशीनाथ. खूपच छान. आज तुमच्या शाळेचा पहिला दिवस. तनु अक्का, लक्ष्मी आत्या बऱ्यात का? हाय हाय. पाया पडतो. बरं चाललंय का? हा बरं चाललंय. बरं, आता गावात नवीन शाळा सुरू केली आहे. उद्यापासून रामुला आणि शामूला शाळेत धाडून द्या. तात्या गेल्याचं कळालं मला. होय. लय दुःख वाटलं, पण कामाच्या व्यापामुळं मला येता आलं नाही. बरं, उद्यापासून मात्र पाठवून द्या लेकरासनी. दिती. येऊ आता मी. हं. कसे आहात बाळांनो? अरे वा, आज तर संख्या वाढलेली दिसते. छान छान छान. आज तुमचा शाळेचा दुसरा दिवस. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मुठभर इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य कसे बरं केलं असेल? कारण त्या काळी शाळा नव्हत्या आणि त्यामुळं समाज शिक्षणापासून वंचित राहिला. आणि या इंग्रजांनी आपल्याला
गुलाम बनवलं. म्हणून बाळांनो, रोज शाळेत येत जा, खूप शिका, मोठे व्हा, आपल्या कुटुंबाचे, आपल्या गावाचे आणि या देशाचे नाव मोठे करा. आणि ही जबाबदारी तुमची आहे बरं. पांडुरंग, ये इकडं, बस इथं. हा बापू. पांडुरंग, मला तुझी लई काळजी वाटते बघ. का बरं बापू? अरे तू कशाला या भानगडीत पडतोस? उद्या तुझं काहीतरी बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आणि तुझी ती नोकरी आहे ना, तेवढी सांभाळ की. बापू, अंगावरती कपडे आणि पोटासाठी अन्न यात समाधान मानणं मला नाही पटत. मला या लोकांसाठी खूप काही करायचं आहे. या लोकांसाठी शिक्षण आणि त्याचसाठी माझं जीवन. आमचं सांगायचं काम आहे बघ. राम राम तात्या. राम राम. पुरीला शाळेत घाला. बर बर घालतो घालतो. काय नाव तुझं बाळा? जना. बरं बरं बरं, पाठवून द्या मग शाळेत. हा हा घालतो घालतो. वाडी वस्तीवशी कायच लागले खूळ खूळ, वाडी वस्तीवशी कायच लागले खूळ खूळ. हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ, हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ, हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ. ही शिंबडी गापोर घेऊन पिंचुल पाटीर, चालली ज्ञान घेण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी. अरे ही पोर गुराखी मेंढपाळ झाली शिकाया अधीर, चालली ज्ञान घेण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी. वाडी वस्तीवशी कायच लागले खूळ खूळ, वाडी वस्तीवशी कायच लागले खूळ खूळ. हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ, हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ. मुलांनो, आज आपण उजळणी शिकणार आहेत. माझ्या मागे म्हणा, 1 1 2 2. 3. आलीच बाय तानू? भाकरी आणली हाय, खाऊन घे. तू खाल्ली का भाकरी? हो, मी खाल्ली, तू घे खाऊन. जा घरी. हा बर. म्हणा, 4 4 5 5. ए पोरी, इकडे ये. बस इथं. कोण ग तू? आणि रोज रोज इकडे भाकरी घेऊन कुणासाठी येतेस? इथं माझा भाव पोरासनी शिकवतो, मी त्यासाठी रोज भाकरी घेऊन येते. असं वय? काय नाव काय तुझ्या भावाचं? पांडुरंग हिरवे, पैजरवाडीचे आहे आम्ही. बरं बरं. तानू, तू अजून गेली नाहीस वय घरला? बाळा, अरे एवढ्या लांबून पोरीला उन्हातानाचं कशाला बोलवतोस भाकरी घेऊन? मी घालील की रोज तुला भाकरी. तसं नवं माय, तानू आहे की मला भाकर आणायला. अरे मला काही देऊ नकोस, फक्त आडातून 2 घागरी पाणी आणि बाजारातून भाजीपाला आणून दिलास तरी बास.
रामा, मला त्या पैजरवाडीच्या लोकांचं पाण्याचं दुःख नाही बघवत र. आता येर खांदली पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. चल. दरम्यान गुरुजींनी पाणी टंचाईचं भीषण चित्र पाहिल्यानंतर गावातील सर्व लोकांना एकत्र बोलून घेतलं आणि सार्वजनिक विहीर खोदण्याचं ठरवलं व काम सुरू झालं. दत्ता, एरीचं काम झालं. आता माझी एकच इच्छा आहे. आता एक जीप घ्यायची आणि आपल्या पैजरवाडीच्या लोकांना कोल्हापूरला न्यायचं. बस एवढीच एकच इच्छा आहे. चल. त्यावेळेला विहीर पूर्ण होत असतानाच गावात एक पिठाची गिरणी सुरू केली. आजच्या या दिवशी खोटाळेवाडीचे सुपुत्र आदरणीय बापूसाहेब खोटाळे, माझे स्नेही आणि जनता शिक्षण मंडळाचे सचिव यांच्या हस्ते आपल्या सर्व गावकऱ्यांसाठी गिरणीचं उद्घाटन होत आहे. मी आदरणीय बापूसाहेब खोटाळेंना विनंती करतो, आपण नारळ फोडून हे उद्घाटन करावं. गुरुजी, ओ गुरुजी. राम राम गुरुजी. राम 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 राम. काय म्हणता, बरं चाललंय? हा, ठीक चाललंय तुमच्या आशीर्वादानं. हा माझा मुलगा शंकर, राम राम गुरुजी. 7वी पास आहे. 7वी पास आहेस? होय. अरे वा, छान. तुमच्या बऱ्याच शाळा आहेत असं मला ऐकाय मिळालंय. तो एवढं तुमच्या शाळेत माझ्या शंकरला सामावून घ्यावं नक्कीच बाबा, नक्कीच असं सामावून मी घेऊ. तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नाव सांग तुझं. शंकर तुकाराम चिले. ही तुझी ऑर्डर. आभारी आहे गुरुजी. उद्यापासून खोतवाडीच्या शाळेवरती हजर व्हायचं. गुरुजी, खरंच गुरुजी, तुमच्या आभार कोणत्या शब्दात मानावेच हे कळेना मला. येऊ माता मी. राम राम. आहे का कोणी घरात? हाय की. या. राम राम राम. राम राम राम. या घरात. या. बसा. पाहुणं, तुम्ही बसा. बरं, कसं काय यानं केलं? तसं नाही, म्हणजे मागच्या खेपेला माझ्या मुलीचा आपला विषय झालता, तवा विचारायला आलतू. बरं बरं, असं वय. एकदा पांडुरंगला विचारलं पाहिजे, त्याचं काय म्हणणं हाय. आ, मग तेच निवी बोलवा की. चांगल्या कामाला येळ कशाला म्हणतो मी. अगं हो, पांडुरंग काय आपल्या शब्दाबाहेर आहे वय. हा बघा आला पांडू. राम राम. राम राम. पांडुरंग, पाहुणं सोयरीक घेऊन आले ती. तुझं काय म्हणणं आहे? बापू, माझ्या म्हणण्यापेक्षा ही वेळ योग्य आहे का? अरे बाबा, हीच वेळ योग्य आहे. गुरुजी, तुम्ही काय बी काळजी करायची नाही, लग्न दणक्यातच होणार.
अहो हं. उद्याच निघायला हवं का? अगं तशी ऑर्डर आहे आमच्यासाठी, पण मी येईल लवकरच. लगीन होऊन 1 दिवस पण झाला नाही आणि लगेच तुम्ही निघालात. अगं तसं नव्हे, माझं शिक्षणाचं कार्य फार मोठं आहे. लोकांनी शिकून मोठं व्हावं त्यासाठी मी धडपडतोय, आणि त्यासाठी मला कधी कधी परगावी जावं लागतं, बस एवढंच. अहो समाजासाठी एवढं दिनरात धडपडताय, मग घराकडं बी लक्ष असू द्या की जरा. घराकडेच ना? हो हो. लगीन होऊन 1 दिवस पण झाला नाही आणि लगेच तुम्ही निघालात. पैजारवाडीहून आलो आहे ट्रेनिंगसाठी. ही माझी ऑर्डर, याची नोंद घ्या. येतो मी. नमस्कार. नमस्कार. हां बसा. मी पांडुरंग हिरवे गुरुजी, पैजारवाडीहून आलो आहे. मी भार्गव विनायक देशपांडे. मी दुर्गेवाडीवरून प्रशिक्षणासाठी आलो आहे. तुमच्या समाजात शिक्षणाची काय परिस्थिती आहे? फारशी जागरूकता नाही आहे, पण शिक्षणाचं महत्त्व ज्यांना कळलं आहे ते शिक्षण घेतात आहे. खरं म्हणजे आमच्याकडे बहुजन समाज शिक्षणापासून वंचित आहे. निरक्षरता, अज्ञानात खितपत पडलेल्या या समाजाचं दुःख मला पाहवत नाही हो. शिक्षणाशिवाय या बहुजन समाजाचा विकास होणार नाही, आणि यासाठी, या बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणं हेच माझं ध्येय आहे. आणि यासाठी फक्त आर्थिक पाठबळ कमी पडतो. तुमच्यासारख्या कार्यक्षम माणसाची या समाजाला खरंच गरज आहे. मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय बस. नमस्कार नमस्कार नमस्कार. गुरुजी, तुमचं स्थान आमच्या हृदयामध्ये. आज जनता शिक्षण प्रसारक मंडळ पैजारवाडी या संस्थेच्या जय हनुमान हायस्कूल माले या शाळेच्या उद्घाटनासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून या ठिकाणी आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते देशभक्त आदरणीय रत्नाप्पा कुंभार, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संस्थापक, तालुक्याचे थोर सुपुत्र, शिक्षण प्रसारक आणि समाजसुधारक पांडुरंग हिरवे गुरुजी यांचं मी आपल्या माले ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यानंतर आपल्या शाळेचे संस्थापक हिरवे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आलेले आपल्या जिल्ह्याचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचं स्वागत मी हिरवे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी करावं. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग हिरवे गुरुजी यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील गुरुजी यांनी करावा अशी त्यांना मी विनंती करतो. आज या ठिकाणी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आलेले रत्नाप्पा कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, समाजसुधारक, शिक्षण प्रसारक, शिक्षण महर्षी आदरणीय पांडुरंग हिरवे गुरुजी, तसेच समस्त मालेगावचे गावकरी आणि आमचे विद्यार्थी. खरे म्हणजे मोठेपणा हा वयाने सिद्ध होत नसून तो कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो. ज्याप्रमाणे साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणरूपी वटवृक्षाची लागवड केली, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय पांडुरंग हिरवे गुरुजींनी
सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्ञानाची गंगा पोहोचवली. आणि त्यामुळे मला म्हणावंसं वाटतंय की लाखो शिंपल्यातील एका शिंपल्यामध्ये मोती सापडावा, असं हे आमच्या आदरणीय गुरुजींचं व्यक्तिमत्व. यांच्या या कार्याची सामाजिक तळमळ आणि शैक्षणिक बांधिलकी आपल्याला दिसून येते. आणि म्हणून माझ्याकडून गुरुजींना लाख लाख शुभेच्छा त्यांच्या पुढील कार्यासाठी. सहवास रोज तुझा परी मी ना ओळखिले, तुझी भाषा ही अगम्य मौन ही ना उमजले. थांब, लांबूनच दर्शन घे, वेळेची बचत कर. तुझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि तुझं कामच खूप मोठं आहे. जा जा, तू यशस्वी होशील. जा. तुझा दिवस तुझा काळ देवा कधी नकळे आम्हास. आत्ताच आदरणीय तात्यासाहेब कोरेंच्या हस्ते जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी सर्व पैजारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय तात्यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. त्यांनी ते स्वीकारावं. आदरणीय तात्यासाहेब कोरे यांना विनंती आहे की पैजारवाडीच्या ग्रामस्थांना त्यांनी थोडेसे 2 शब्द बोलावे. मी एकच सांगू इच्छितो, हिरवे गुरुजींच्या रूपाने या समाजास एक तेजस्वी तारा मिळाला. जनतेसाठी शिक्षणाचा प्रसार व प्रचार म्हणून त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वाड्याला वाड्याला वन पांडवाचं पांडव पांडव समुद्र केल्या ती वन राम राम दिलाया दिलाया कृष्ण देवाला देवान गोकुळाच्या राजाला राजान आमच्या बरोबर ओव्या म्हणा. तुमच्याबरोबर मी ओव्या म्हणतो, पण तुम्हाला माझी एक विनंती आहे. गुरुजी, विनंती करू नका, काय असेल ते सांगा. तुम्ही तुमच्या मुलांना उद्यापासून शाळेत पाठवा. पाठवतो की. गुरुजी, तुम्ही आमच्या समाजाचं मोठं माणूस, अभिमान वाटतो आम्हाला. येऊ मग मी. या. राम राम. हे चला होया म्हणू. घे बरं लवकर हात धुवायला. तू जेवलीस? नाही अजून.
अहो 2 घास तरी खाऊन घ्या. नाही नका आता, गाडीची वेळ झाली. अहो पण मला जायला पाहिजे. तू खाऊन घे, येतो मी. ए थांब, काय आहे तुझ्याकडं? काय नाही, पोत आहे. काय आहे पोत्यात? काय नाही, गुरुवाचा आहे मी. महादेवाला बेलाची पानं घेऊन चाललोय. बघ र, काय आहे यात? बेलाची पान आहे. जा जा. बर चल जा. नमस्कार गुरुजी, नमस्कार. आज या ठिकाणी आपल्या बांबोडे गावचे सुपुत्र शंकरराव थोरात यांची भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट जनरलपदी निवड झाल्याबद्दल आपल्या बांबोडे गावामध्ये व ग्रामस्थांच्या वतीनं जो सत्कार आयोजित केलेला आहे तो त्यांनी स्वीकारावा. बांबोडे गावचे सरपंच रघुनाथ डोंबे यांना मी विनंती करतो की त्यांनी हार घालून त्यांचा सत्कार करावा. खरं तर हा सत्कार माझा नसून पन्हाळा तालुक्यातील आपले थोर शिक्षक पांडुरंग हिरवे गुरुजींचाच आहे आणि त्यांनी तो स्वीकारावा. नाही साहेब, समस्त गावकऱ्यांच्या वतीने आपला सत्कार होतोय ही माझ्याकरता पण अभिमानाची बाब आहे. नाही, पण तुमचाच हा मान आहे, तुम्ही तो स्वीकारावा. या साहेब. खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार. येतो गुरुजी. गुरुजी राम राम गुरुजी. राम राम. ए मुक्ता. गुरुजी, ही माझी मुलगी मुक्ता 7वी पास आहे. बर. नोकरी बी नाही. हिच्या काय नोकरीचं बघता आलं तर बघा. बाळा, तुला शिकवण्याची आवड आहे? हो गुरुजी. उद्यापासून तू हनुमान हायस्कूल माले या ठिकाणी रुजू व्हायचं. बाळा, ही तुझी ऑर्डर. उद्यापासून रुजू हो. गुरुजी. बरं, येऊ मी आता? गुरुजी लय अहो, उपकार असू दे, झाले असू दे. गुरुजी. असू दे बाळा. गुरुजी लय येऊ चांगला मामी? इथं. राम राम. चल. अरे बसा, बसा सगळे बसा. बसून घ्या. शाळेचं कामकाज व्यवस्थित चालू आहे? मित्रहो, आपण जे रोपटं लावलंय ना त्याचं जीवन तुमच्या हातात आहे. ते मोठे करा. जिल्हा परिषद शाळांपेक्षा आपल्या संस्थेच्या शाळा ही आदर्श ठेवा आणि भरपूर वेळ द्या. मुलांचा अभ्यास घ्या आणि तुमचाही अभ्यास ठेवा. असू दे. संस्थेला ग्रँट मिळालं म्हणजे त्यात तुमचं आणि संस्थेचं हित आहे. तुमच्या कामाचं चीज झालं पाहिजे. ग्रँट जरी आमच्याकडे असेल तरी त्यातला आम्ही एकही रुपया आमच्याकडे ठेवणार नाहीत. तुमच्या हाताने तुम्ही जे काही द्याल ते स्वखुशीने आम्ही घेऊ आणि कोणावरही अन्याय होणार नाही. तुमच्या काही शंका असतील तर त्या निसंकोचपणे मांडा. त्याचे उत्तर तुम्हाला निश्चितपणे मिळेल. आणि वेळ पडल्यास तुम्ही मला केव्हाही भेटू शकता. माझं तुम्हाला सदैव सहकार्य असेल. बोल तू बोल. गुरुजी, तुम्ही आम्हा शिक्षकांना नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून आमच्या सदैव पाठीशी राहिलात आणि यापुढेही राहाल अशी अपेक्षा मी सर्व शिक्षकांच्या वतीने करतो. आता विषय राहिला तो ग्रँटचा. अहो, तुम्ही परमदैवत 113 शिक्षकांचे कैवारी आहात. त्यामुळे तुम्ही आमचा, आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आणि आमच्या कुटुंबाचा प्रथम विचार करत आलेले आहात. गुरुजी, आम्ही तुमच्या कार्याला व निर्णयाला पूर्णपणे सहमत आहोत.
राजाराम, छान बोललास रे. मित्र हो, असंच काम करा. आपल्या शाळा चांगल्या ठेवा. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. राजाराम, चल बरं येतो मी. ते लिहिलं का शेवटचं? हो गुरुजी. सदा 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 मला तर नाही वाटत रे मी फार दिवस जगेल म्हणून. सदा सदा आपल्या या सगळ्या शाळांची, सगळ्या कामाची जबाबदारी तुमच्याकडे घ्या रे. तुमच्याकडे घ्या. गुरुजी, असं का बोलता तुम्ही? नाही तुम्हाला काय होणार. सदा मी चालवलेल्या या शिक्षण प्रसाराचा हा वारसा पुढे चालवा रे. अहो तुम्हाला काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? हो गुरुजी, तशी लिखापडे आपण केले. देवानं मला लोळा पांगळा केला असता तरी चालला असतं रे. मला या समाजासाठी अजून खूप काही करायचं होतं रे. खूप काही करायचं होतं. तुम्ही असं का बोलताय? बहुतेक काय नाही होणार तुम्हाला. बहुतेक मी याच गलीला जाणार रे. बापू असं का बोलतोयस? नाही ग तानू, असंच बोललो ग. बापू 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 अहो उठा. अहो उठा. अहो उठवा. अहो उठा. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. अहो उठा. गुरुजी, अहो उठा. गुरुजी. असा हा हिरवे गुरुजींचा सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा प्रवास झाला. आजही त्यांचं शैक्षणिक कार्य त्यांच्या 100 प्राथमिक व 2 माध्यमिक शाळा जनता शिक्षण प्रसारक मंडळामार्फत अविरत चालू राहावे अशी हिरवे गुरुजींची इच्छा होती. पण नंतर तसं काहीही घडलं नाही. हे दुर्दैवच. ही पोरगा अडाणी ती शिकून व्हाविषानी. अगा गा 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 चालली ज्ञान घेण्यासाठी. शिकून याहू यार सगळीच ज्ञानी. अरे शिकून याहू यार सगळीच ज्ञानी. गावा शिवा मधी नको कुणी रडानी. गावा शिवा मधी नको कुणी रडानी. हा गावा शिवा मध्ये नको कुणी रडानी. होतील पोरा डॉक्टर वकील शिकण्याचा हे चमत्कार. गा 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 चालली ज्ञान घेण्यासाठी. वाडी वस्ती शिकायच लागले खूळ. वाडी वस्ती शिकायच लागले खूळ. हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं मूळ. हिरवे गुरुजींनी पेरलंय शिक्षणाचं